आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कपाडे, फडफड बळ पंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, भाषेची संगत न्यारी, गणिताची गंमत प्यारी, काढूया परिसर वारी, शास्त्राची सोबत भारी, उमलून येतील सुमनांचे सांग थोरले अंकुर सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, मधमाशांचे हुडकित वाडे, इंद्रधनुचे शोधित कोडे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कपाडे, फडफड बळ पंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे. काल मला आईने सामानाची यादी लिहायला सांगितली होती. बर. मी ती लिहित असताना मला आई सांगत होती, अरे पहिला ई काढ, अरे दुसरा ई काढ, अरे पहिला ऊ काढ, अरे दुसरा ऊ काढ. तर मला काही समजतच नव्हतं. गोंधळ होत होता का तुझा? हो. तुझाही होतो का ग संहिता असा गोंधळ? हो. खरंच? हो. बर, मग आज आपण ते छान समजून घेऊया का, की पहिला ई म्हणजे काय, दुसरा ई म्हणजे काय, पहिला ऊ म्हणजे काय, दुसरा ऊ म्हणजे काय. चालेल? हो. त्याच्या आधी आपण ही अक्षरं वाचूया. हो. म्हणजे मग आपला गोंधळ हळूहळू आपण कमी करत जाऊया. मला माहिती तुम्ही ही अक्षरं वाचलेली आहेत. तरी एकदा आपल्याला समजून घ्यायचंय की नाही नीट, म्हणून मी पुन्हा एकदा वाचूया अक्षरं. चालेल? हो. संहिता, तू वाचतेस ही अक्षरं एकदा? हो. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. आता ह्याच्यामध्ये कणात मला सांग, सारखा आवाज ऐकू येणारी कुठली अक्षरं होती का? ई, ई, उ, ऊ. बरोबर. कणात आता ऊ जो सारखा आपल्याला आवाज आला, तर ती दोन्ही ऊ ही अक्षरं सारखी आहेत का बघ बरं. दिसतायत पण सारखी का? नाही. नाही. मग काय फरक आहे? पहिल्या ऊला हा? इकडून अर्धी वाटी नाही आली, पण दुसऱ्या ऊला अर्धी वाटी आली आहे. बरोबर. म्हणजे तो आणखीन एक उकार तिकडे जोडलेला आहे. मग आता मला सांगा, त्याच्या म्हणण्यामध्ये पण, म्हणजे ज्याला आपण म्हणतो तेव्हा ऐकायला पण आपल्याला काही फरक येतोय का? हो. येतो की नाही? हो. कसा आहे तो पहिला ऊ? कसा असतो तो? ऊ. छोटा म्हणतो. आणि दुसरा ऊ? ऊ. थोडासा लांबून ऊ. म्हणून मग आई काय सांगत होती? पहिला ऊ आणि दुसरा ऊ. बरोबर आहे की नाही? पण आता तुम्हाला माहितीये, ही ई किंवा ई, ऊ किंवा ऊ हे ज्या वेळेला कुठल्याही अक्षराला लागतात वेगवेगळ्या, त्यावेळेला असेच्या असे लागतात का? नाही 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 नाही. त्याची वेगळी चिन्ह असतात. हो. हो की नाही? ती चिन्ह एकदा बघूया का आपण? हो. हे चिन्ह कसलंय? ई. म्हणजे पहिल्या ईच. हो. ईच आहे. आणि मग ह्याच्या पुढे आपण कुठलंही अक्षर लिहितो. मग समजा त्याला क जोडला तर काय होईल? की. हो की नाही? हो. आता तू सांग कणात, ट जोडला तर काय होईल? टी. ड जोडला तर काय होईल? डी. आता समजा त्याला प जोडला तर काय होईल? पी. आता हे कशाचं चिन्ह आहे? दुसऱ्या आईचं. दुसऱ्या ईच. मग आता ह्या दुसऱ्या ईला र जोडला तर काय होईल कणात? री. कारण की दुसरी आहे, आपण मोठं म्हणतो त्याला. हो की नाही? थोडस वाढवतो, लांबवतो. तू सांग, ह्याला त जोडला तर काय होईल? ती. बरोबर आहे? हो. आता हे कशाचं चिन्ह आहे? पहिल्या ऊचं. पहिल्या ऊच चिन्ह आहे. हो की नाही? हो. मग आता ह्या पहिल्या ऊला जर आपण ट जोडला तर काय होईल? टू. टू. कारण की तो पहिला आहे म्हणून आपण त्याचा उच्चार छोटा करतो, मोठा करत नाही.
आता तू सांग मला ह्याला म जोडला तर काय होईल? मु. नक्की सांग काय होईल? मु. आणि आता हे कशाचं चिन्ह आहे? दुसऱ्या ऊच. मग आता ह्याला समजा आपण ख जोडला तर काय होईल? खू. एवढा नाही लांबत काही. खू. खू. आणि आता समजा आपण संहिता ह्याला स जोडला तर काय होईल? सू. सू. हा, थोडासा लांबवायचा. एवढं इथपर्यंत कळलंय? हो. कसा पहिला ई असतो, दुसरा ई असतो. हा, ते दिसतात अक्षरांमध्ये असे. ऊ ही दिसतात कसे कळले, त्याचे उच्चारही कळले आणि त्याची चिन्हही कळली. नक्की? हो. आता मी हा कागद उचलते आणि ही चिन्ह इथेच अशी ठेवते आणि तुम्हाला दोघांना काही शब्द देते. आता त्या कार्डांवरती जे शब्द लिहिलेले आहेत, त्या चिठ्ठ्यांवरती जे शब्द लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये हे ई किंवा ई, उ किंवा उ असं लावून तयार केलेले शब्द आहेत. आता कुठल्या चिठ्ठीवर काय काय आहे, म्हणजे वेलांटी आहे आणि मग ती छोटी आहे का मोठी आहे, उकार आहे तो छोटा आहे का मोठा आहे, ते शोधायचंय आणि त्याप्रमाणे आपण त्याचं वर्गीकरण करूया. ते वेगवेगळे करून लावूया. चालेल? देऊ शब्द? हो. संहिता, हे तुला. कणात, हे तुला. आता एकेका चिन्हापासून आपण बघूया. आता हे काय आहे? पहिली ई. ई. पहिली वेलांटी आहे ही ई. मग आता असे शब्द कोणाकडे शोधा बरं, ज्या शब्दांमधल्या अक्षरांना पहिली ई आहे, म्हणजे छोटी ई आहे. वाच आधी तुझा शब्द. चित्र. चित्र. चित्र मधला ची कसा वाचला आपण? पहिला. म्हणजे छोटा. चित्र. बरोबर आहे? लावूया मग इथे आपण. हो. छान. आणखीन बघा कोणाकडे आहे. हिवाळा. आता हिवाळा असं म्हणणार का हिवाळा? हिवाळा. हिवाळा पटकन म्हणायचंय, हो की नाही? छान. आणखीन आहे का कोणाकडे पहिल्या इकाराचा? संपले? संपले. आता पुढचं चिन्ह बघूया. कुठलंय पुढचं चिन्ह? दुसरी ई. दुसऱ्या ईच. शोधता आता शब्द. दुसऱ्या ईचे कुठले आहेत ते? मीठ. 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 बरोबर. आणखीन कोणाकडे आहे बघा बरं. छत्री. 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 बरोबर आहे का संहिता? हो. बर. आता पुढचं चिन्ह काय त्याच्या? पहिला ऊ. पहिला ऊ. पहिला ऊ. पुस्तक. पुस्तक. कणात कुत्रा. आपण असं कुत्रा असं म्हणतो का? कुत्रा. कुत्रा. कसं म्हणतो? कुत्रा. कुत्रा. दे. आणखीन आहे कोणाकडे? हो. नाही? नक्की? पुढच्या चिन्हाकडे जाऊया. कुठलं आहे पुढचं चिन्ह? दुसरा ऊ. दुसरा ऊ. आता सांग बरं तुझ्याकडचं वाच काय? खूप. खूप. आहे का दुसरा ऊ? हो. मग जाऊया तिथे आपण. कणात तुझ्याकडचा शब्द वाच. सूर्य. सूर्य. सूर्य मधला सू दुसरा. दुसरा आहे. बरोबर आहे? हो. बघा आता पहिली ई असणारे आपल्याकडे दोन शब्द आहेत. चित्र, हिवाळा. म्हणा तुम्ही. चित्र. हिवाळा. आता दुसरी ई असणारे दोन शब्द आहेत. मीठ. छत्री. एकेकानी म्हणता. हो. संहिता म्हण. मीठ. छत्री. मीठ. छत्री. पहिला ऊ असणारे शब्द कणात तू वाच आता. पुस्तक. कुत्रा. पुस्तक. कुत्रा. आणि दुसरा ऊ असणारे? खूप. सूर्य. खूप. खूप. सूर्य. खूप. सूर्य. छान. आता कळलंय का थोडं थोडं? हो. पहिली ई दुसरी ई. पहिला ऊ दुसरा ऊ. हो. आता थोडस आणखीन अवघड सांगते. हय. आता ही जी पहिली ई
आणि दुसरी ई आहे की नाही. हो. तर ह्याच्यातल्या पहिल्या ई ला म्हणतात ऱ्हस्व ई. काय म्हणायचं? ऱ्हस्व ई. म्हणजे छोटी. ज्याचा छोटा उच्चारही छोटा होतो, पटकन करतो आपण, हो की नाही. आणि ही जी दुसरी ई म्हणतो आपण त्याला म्हणायचं दीर्घ ई. दीर्घ ई. दीर्घ ई. दीर्घ म्हणजे लांब, मोठं, ज्याचा उच्चार आपण मोठा करतोय त्याला काय म्हणायचं? दीर्घ ई. दीर्घ ई. आता तसंच ऊच ही आहे. हो. आता छोटा ऊ आहे त्याला काय म्हणायचं संहिता? ऱ्हस्व ऊ. ऱ्हस्व ऊ. आणि जो मोठा ऊ आहे त्याला काय म्हणता येईल? दीर्घ ऊ. दीर्घ ऊ. म्हणजे ऱ्हस्व ई, ऱ्हस्व ऊ, दीर्घ ई, दीर्घ ऊ. आता त्याचे तुम्हाला आवाजही कळलेत, म्हणजे म्हणायचं कसं ते कळलंय, त्याची चिन्हही कळलेत आणि त्याचे शब्दही कळलेत. आता थोडासा गोंधळ कमी झालाय का कळत? ठीक आहे. आता काय करूया, मी तुम्हाला दोघांना एक एक कागद देते, पेन देते आणि काही शब्द सांगते ज्याच्यामध्ये ह्रस्व, दीर्घ, ई आणि ऊ असतील त्या शब्दांमध्ये. आता शब्द नीट ऐकायचा आणि त्याप्रमाणे कुठली वेलांटी द्यायची किंवा कुठला उकार द्यायचा हे ठरवायचं आणि मग लिहायचं. जमेल? म्हणजे मग इथून पुढे आईने यादी करायला सांगितली की चुकायला होणार नाही, हो की नाही. हा कागद तुला घे, हा तुला घे, हे पेन तुला, हे तुला. मी एक एक शब्द सांगणार आहे, नीट ऐकायचा उच्चार, कुठली वेलांटी सांगते ते ऐकायचं आणि तसं लिहायचं. सांगू पहिला शब्द? तयार आहात? लिहा. मित्र. मित्र. विचार करा आणि लिहा. छान. कुठली वेलांटी आली? पहिली. कारण मित्र असं म्हंटल आपण. आता पुढचा शब्द लिहायचा आहे भूक. भूक. छान. कणात कुठला उकार दिलाय? दीर्घ. दीर्घ. बरोबर. आता पुढचा शब्द लिहायचा आहे पुरी. पुरी. परत सांगू कणात शब्द? पुरी. पुरी. संहिता, कुठला उकार आहे? बोला. दुसरा. नीट ऐकतेस परत शब्द? पुरी. पुरी का पुरी? पुरी. मग कुठला असणार आहे उकार? पहिला. नक्की? हो. आणि री कुठला आहे? दुसरा. बरोबर. दीर्घ. दीर्घ. आणखीन एक लिहूया आता, शेवटचा. नीट ऐकायचंय. आता याच्यामध्ये सुद्धा एक ह्रस्व आहे, एक दीर्घ आहे. थोडस अवघड आहे. चिमणी. चिमणी. चिमणी म्हंटल का? चिमणी. छान. चची वेलांटी कुठली आहे कणात? पहिली. ह्रस्व. ह्रस्व. ची. आणि ण ची कुठली आहे संहिता? दीर्घ. दीर्घ. एकदा शब्द म्हणतोस कणात? चिमणी. चिमणी. बरोबर आहे. हो. तू म्हणून बघतेस एकदा शब्द? चिमणी. जसं आपण म्हंटलंय तसंच लिहिलंय का? हो. आता नक्की कळलंय कसं लिहायचंय? हो. आणि कसं आपल्याला ओळखता येईल पहिला उकार कधी, पहिली वेलांटी कधी, किंवा दुसरा उकार कधी, दुसरी वेलांटी कधी, हे ऐकून आपल्याला लिहिता येईल की नाही? जर आपण पटकन शब्द म्हटला असेल, पटकन वेलांटी म्हटली असेल तर कुठली लिहितो आपण? ह्रस्व. ह्रस्व. आणि जर का मोठं केलं असेल, लांबवलं असेल आकार किंवा उकार, तर काय असतं? दीर्घ. दीर्घ. हो की नाही? हो. आता सोपं जाईल ऐकून लिहायला. हो. छान.
द्या मला पेन. माझ्याकडे एक खेळ आहे तुमच्यासाठी. म्हणजे तो खेळ खेळल्यानंतर आणखीन ऱ्हस्व दीर्घ आपले नीट पक्के होतील. हो हो. तुम्हाला चूक किंवा बरोबर असा पर्याय शोधायचा आहे. म्हणजे 2-2 शब्द असणार आहेत एका चिठ्ठीवर आणि मी त्या शब्दाचा उच्चार करणार आहे. म्हणजे तो शब्द म्हणून दाखवणार आहे. आता तुम्हाला शब्द ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये ऱ्हस्व इकार उकार आहे का दीर्घ इकार उकार आहे हे कळतंय. त्याप्रमाणे तुम्ही मला त्या शब्दातला त्या 2 शब्दांपैकी कुठला शब्द बरोबर आहे तो दाखवायचा. हो. त्या चिठ्ठीवरती मुद्दामून एक शब्द चुकीचा लिहिलाय आणि एक शब्द बरोबर लिहिलाय. आपल्याला काय ओळखायचा आहे? बरोबर शब्द. बरोबर शब्द ओळखायचा आहे. मी एक शब्द ठेवते. वाचू मी आता शब्द? हो. नीट ऐका ह आणि ठरवायचंय की बरोबर शब्द कुठला आहे. हो. सुवास. हा बरोबर आहे, हा चुकीचा. हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे. कणाद, सांग बरं पहिला शब्द बरोबर का आहे? कारण की त्याला पहिला उ आहे. पहिला उकार आहे. म्हणजेच काय म्हणतो आपण पहिल्या उकाराला? ऱ्हस्व उकार. आणि मी उच्चार कसा केला होता? सुवास. म्हणजेच पटकन केला होता. आणि दुसरं चुकीचं का आहे दुसरा शब्द? कारण की तो दीर्घ वेलांटीचा शब्द आहे. दीर्घ उकाराचा शब्द आहे. दीर्घ उकाराचा शब्द आहे. त्यामुळे सुवास असं पहिला शब्द बरोबर आहे. आता मी वाचते शब्द. संहिता, तू मला सांगायचंय कुठला बरोबर आहे आणि कुठला चूक येते. भिंत. हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. का सांगशील? पहिला शब्द चुकीचा का आहे? कारण त्याच्यात दीर्घ इकार आहे. दीर्घ इकार आहे. आणि मी कसा उच्चार केला होता? पटकन. त्यामुळे बरोबर कुठला आहे शब्द? खालचा. दुसरा जो लिहिलाय तो. त्याच्यामध्ये वेलांटी कशी आहे? ऱ्हस्व. भिंत. बरोबर आहे? हो. आता कणात तुझ्यासाठी शब्द आहे. नीट ऐक हा. शून्य. हा शब्द बरोबर आहे, हा शब्द चुकीचा आहे. का सांगशील? कारण की पहिल्या शब्दात ऱ्हस्व उकार आहे, त्यामुळे तो शब्द चुकीचा आहे. आणि मी उच्चार कसा केला होता? शून्य म्हणजे लांबवला होता. त्यामुळे मग दुसऱ्या शब्दामध्ये कसा आहे उकार? दुसरा म्हणजे दीर्घ. बरोबर. त्यामुळे पहिला शब्द चुकीचा आहे आणि दुसरा शब्द बरोबर आहे. संहिता, आता परत तुझ्यासाठी शब्द आहे. नीट ऐक. शरीर. हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द बरोबर आहे. पहिला शब्द का चुकीचा आहे? कारण री त्याच्यात पहिला आहे. म्हणजेच कसा आहे? ऱ्हस्व आहे. आणि मी उच्चार कसा केला होता? मी कसं म्हटलं होतं? दीर्घ. शरीर. हो की नाही? म्हणून मग दुसऱ्या शब्दामध्ये कसा दिसतोय री आपल्याला? दुसरा म्हणजेच दीर्घ. त्यामुळे पहिला शब्द चुकीचा आहे आणि दुसरा शब्द बरोबर आहे. आता आणखीन एक शब्द शेवटचा कणादसाठी. कणाद नीट बघ. कात्री. हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द बरोबर आहे. का सांगतोस? कारण की पहिल्या शब्दाला ऱ्हस्व उकार आहे. ह्रस्व इकार आहे. आणि दुसऱ्या शब्दाला दीर्घ इकार आहे. आणि मी उच्चार काय केला होता? कात्री. म्हणजेच कसा केला होता? लांबवला होता. त्यामुळे पहिला शब्द चुकीचा आहे आणि दुसरा शब्द बरोबर आहे. आता छान दीर्घ ई
दीर्घ उ, रस्व ई आणि रस्व उ तुम्हाला कळले, हो की नाही? आता पटकन एक खेळ खेळूया का? हं? तुम्हाला आई यादी करायला सांगते की नाही, तशी आता यादी मी तुम्हाला सांगते आणि त्या यादीतल्या शब्दांमध्ये कुठे रस्व ई किंवा रस्व उ आलाय किंवा कसा लिहू शकतो आपण हे सांगाल तुम्ही मला? एक एक शब्द सांगू तुम्हाला मी. आता यादीतला आपला पहिला शब्द आहे तिखट. तिखट. हा, मग तिखट मधला ती कसा लिहिणार आपण? रस्व. रस्व. कारण कसा म्हंटला आपण? पटकन म्हटला. म्हण बरं एकदा तू. तिखट. आता तुझ्यासाठी शब्द आहे तीळ. कसा रे? दीर्घ. दीर्घ. म्हणून बघ एकदा. तीळ. छान. आता शब्द आहे कणात तुला सुंठ. सुंठ. हम्म. सुरस्व. सुरस्व. म्हण एकदा. सुंठ. बरोबर. तुझ्यासाठी शब्द आहे तूप. 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 दीर्घ. दीर्घ उ आहे. म्हण एकदा. तूप. बरोबर आहे. आता थोडासा मोठा शब्द सांगते हा, त्याच्यातलं सांगा मला. कोथिंबीर. सांग कणात. थी साठी कुठली वेलांटी वापरायची? रस्व. आणि तू सांगतेस का बी साठी कुठली वापरायचे? दीर्घ. दीर्घ. कणात थ साठी कुठली वेलांटी वापरली? रस्व. म्हणजे काय आहे? पहिली वेलांटी. थ ला पहिली वेलांटी म्हणजे काय उच्चार करणार आपण? कोथिंब. कोथिंब. थी. आणि ब ला कुठली वेलांटी आहे? दीर्घ. काय झाली म्हणजे? बीर. आता एकदा शब्द म्हणतेस कोथिंबीर. हो. कोथिंबीर. हा, तू म्हण. कोथिंबीर. झालंय. हो. आता यादी करता येईल छानपणे. हो. कुठलेही शब्द सांगितले तरी यादी आपल्याला करता येईल. हो. हो. हो की नाही? हो. छान. आता तुम्हाला पहिला इकार आणि पहिला उकार, दुसरा इकार आणि दुसरा उकार म्हणजेच रस्व ई उ आणि दीर्घ ई उ हे छान कळलेले आहेत. त्यांची चिन्हही कळली आहेत. हो. त्यांचे आवाजही कळलेत. हो. हो की नाही? आणि ते जर का शब्दांमध्ये आले तर कसे ओळखायचे हेही कळलंय. हो. आवाज ऐकून तुम्हाला ते शब्द लिहिताही येतात हो. किंवा नुसते ऐकूनही सांगता येतात कुठला रस्व आहे आणि कुठला दीर्घ आहे. मग आता काय करायचं, तुमच्याकडे गोष्टीची पुस्तकं असतात की नाही, त्याच्यामध्ये रस्व ई किंवा दीर्घ ई, रस्व उ किंवा दीर्घ उ असे असणारे शब्द शोधायचे आणि त्यांची यादी तयार करायची. करू शकाल? हो. आणि आईला सांगायचं की आता इथून पुढे मी यादी करू शकतो, तुम्हाला कुठलाही शब्द घाल. हो की नाही? करू शकता की नाही? हो. छान.